हॅलो सिव्हिल इंजिनियर्स आणि फ्युचर ऑफिसर एईसी अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी तुमच्यासाठी PMC JEE 2025 एक्झामसाठीच्या आमच्या विशेष MCQ सिरीज पार्ट 1 मध्ये घेऊन आलो आहे. हे चॅनल खास तुमच्यासाठी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी आज आपण ब्रिज इंजिनिअरिंग या महत्त्वाच्या विषयातील 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर मग पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. A solid slab bridge which is mostly used for culverts or small bridges with span not exceeding 8 meters is called. Option A movable bridge, option B a deck slab bridge, option C arch bridge, D balanced cantilever bridge. या क्वेश्चनचा आन्सर आहे अ डेक स्लॅब ब्रिज. तर या क्वेश्चनचं आपण थोडं एक्सप्लेनेशन पाहूया. डेक स्लॅब ब्रिज हा सॉलिड स्लॅब ब्रिजचा प्रकार आहे जो युजली स्मॉल स्पॅनसाठी यूज होतो. हा कल्वर्ट्स किंवा मायनर ब्रिज साठी आयडियल आहे. याचा स्पॅन जनरली 8 मीटर्सपेक्षा जास्त नसतो. ब्रिजचा डेक हा एक सॉलिड कॉन्क्रीट स्लॅब असतो जो लोड डायरेक्टली सपोर्टवर ट्रान्सफर करतो. बाकीच्या ऑप्शन्स बद्दल थोडं सांगतो. मुव्हेबल ब्रिज म्हणजे असा पूल जो जहाजे किंवा बोटींचा जलमार्ग मोकळा करण्यासाठी आपली जागा किंवा आकार बदलू शकतो. थोडक्यात काय, तर एखादी मोठी जहाज वगैरे जर येत असेल तर त्या जहाजासाठी जो आपला ब्रिज असतो तो मार्ग मोकळा करून देतो. मुव्हेबल ब्रिज हा स्पेसिफिक स्पॅन नसतो. आर्च ब्रिज पण स्पॅन व्हॅरीज करतो डिपेंडिंग ऑन डिझाईन अँड मटेरियल. बॅलन्स कॅन्टिलिव्हर लॉंग स्पॅन अँड डिफिकल्ट एरियासाठी सुटेबल असतो. स्पॅन 50 ते 250 मीटर असतो. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. फॉर ब्रिज स्पॅन लेस दॅन 9 मीटर IRC क्लास AA and 70R लोडिंग ऑफ wheeled vehicle the provision for impact or dynamic action in percentage is. ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. या क्वेश्चनचा आन्सर आपण पाहूया. क्वेश्चन 2 चा आन्सर आहे ऑप्शन A 25. लक्षात ठेवा, स्पॅन जेवढा कमी तेवढा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त असतो. IRC 6 नुसार 9 मीटरपेक्षा कमी स्पॅनसाठी आपल्याला 25% ऑफ लाईव्ह लोड ॲडिशनल फॅक्टर ऍड करावा लागतो. तर मग तुमच्यासमोर आहे नेक्स्ट क्वेश्चन 3. लॉंग स्पॅन ब्रिज हॅज लेंथ. 4 ऑप्शन समोर आहेत. ऑप्शन ए बिटवीन 16 मीटर टू 120 मीटर, ऑप्शन बी 120 मीटर टू 160 मीटर, ऑप्शन सी मोर दॅन 120 मीटर, ऑप्शन डी मोर दॅन 600 मीटर. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी मोर दॅन 120 मीटर. याचा आपण एक्सप्लेनेशन पाहूया. लक्षात ठेवा, 120 मीटरपेक्षा जास्त लांबीचे स्पॅन्स हे सामान्यतः लॉंग स्पॅन्स म्हणून क्लासिफाईड होतात. 30 मीटर ते 120 मीटर स्पॅन्सला आपण मीडियम स्पॅन्स असे म्हणतो. 600 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या स्पॅन्सला आपण मेजर किंवा व्हेरी लॉंग स्पॅन्स म्हणून म्हणू शकतो, जसे की सस्पेन्शन ब्रिजेस एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट ब्रिजच्या क्लासबद्दल आहे. Which of the following class of prestressed concrete bridge attribute to allow flexural tensile stress without any visible cracking? Option A class 4, B class 3, C class 2, D class 1. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी क्लास 2. तर एक्सप्लेनेशन पाहूया. क्लास 1 मध्ये डिझाईन इज बेस्ड ऑन नो टेन्शन ॲट ऑल. टेन्साईल स्ट्रेसची परवानगी नाही थोडक्यात. क्लास 3 मध्ये आपल्याला कंट्रोल्ड विजिबल क्रॅकिंगची परवानगी असते अप टू मॅक्सिमम डिफाइंड विड्थ. क्लास 3 मध्ये फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेस इज अलाउड अंडर सर्व्हिस लोड्स बट द स्पेसिफिकेशन इज व्हेरी स्ट्रिक्ट. देअर शुड बी नो विजिबल क्रॅकिंग. ऑप्शन 4 मध्ये क्रॅक्स विड्स खूप टाईट लिमिटमध्ये 0.1 mm ठेवावे लागतात, म्हणूनच विजिबल क्रॅकिंग न होता टेन्साईल स्ट्रेस अलाउ करणारा क्लास 2 आहे. आता 5वा क्वेश्चन काय आहे बघा. बेरिंग्स आर प्रोव्हाइडेड इन ब्रिजेस टू. ऑप्शन ए अलो ट्रान्सलेशन अँड रोटेशन इन ब्रिजेस, ऑप्शन बी रिस्ट्रिक्ट ट्रान्सलेशन अँड रोटेशन इन ब्रिजेस, ऑप्शन सी ट्रान्सफर फोर्सेस फ्रॉम सबस्ट्रक्चर टू सुपरस्ट्रक्चर, अँड ऑप्शन डी अलो डिस्प्लेसमेंट इन वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स. याचा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए अलो ट्रान्सलेशन अँड रोटेशन इन ब्रिजेस. याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण.
बेरिंग्स हे सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर मध्ये प्लेस केलेले असतात. याचा प्रायमरी पर्पज काय आहे? कंट्रोल मुवमेंट अलो करणं. हे मुवमेंट्स कशामुळे होतात? थर्मल चेंजेस, लाईव्ह लोड्स आणि क्रीप और श्रिंकेजमुळे होतात. जर बेरिंग्स मुवमेंट अलो नाही करणार तर डेकमध्ये मोठे स्ट्रेसेस बिल्डअप होतील आणि ब्रिज फेल होऊ शकतो. कॉन्करंटली लोड ट्रान्सफर करणं हे ब्रिजेसचं दुसरं महत्वाचं काम आहे, पण मुवमेंट अलो करणं हा त्याचा डिफायनिंग फंक्शन आहे. आता आपण पाहूया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Which of the following code is useful for bridge designing? Option A IRC6, option C IS 3370, ऑप्शन इथं थोडंसं वर खाली झालंय. ऑप्शन बी IS 875 पार्ट 1, ऑप्शन डी IRC 38. तर या क्वेश्चनचा आन्सर डायरेक्ट आहे IRC6, ऑप्शन ए. तर याचं एक्सप्लेनेशन पाहू थोडं आपण. IRC6 हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन अँड कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर रोड ब्रिजेस आणि त्याच्यात सेक्शन 2 लोड्स अँड लोड कॉम्बिनेशन्स आहे. डिझाईनसाठी हा कोड इसेन्शियल का आहे? कारण या कोडमध्ये सगळे डिझाईन लोड स्पेसिफाय केलेले आहेत. ब्रिजवर येणारे सगळे फोर्सेस जसे की डेड लोड, लाईव्ह लोड, विंड सिस्मिक हे सगळे IRC6 मध्ये डिफाईन्ड आहेत. IRC5 मध्ये काय आहे आणि IRC 112 मध्ये सारखे कोड्स पण खूप महत्वाचे आहेत. ते एक कम्प्लीट सेट तयार करतात, पण स्ट्रक्चर कोणत्या फोर्सेससाठी डिझाईन करायचं हे आपल्याला IRC6 मधून कळतं. म्हणून IRC6 इज कोर कोड ऑफ लोड्स. Next question number 7. Upstream. Next question number 7. Upstream nose of a bridge pier shaped for easy and smooth flow of water through it is known as option A easy water, option B clearance water, option C cut water, option D free water. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कट वॉटर. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. कट वॉटर म्हणजे पियरचा अपस्ट्रीम भाग जो पॉइंटेड किंवा राउंडेड शेपमध्ये असतो. हा शेप कशासाठी असतो? स्मूथ फ्लोसाठी. हे शेप वॉटर करंटला डिवाइड करतात आणि स्मूथ फ्लोसाठी मदत करतात. डेब्रिज डिफ्लेक्शन. आईस किंवा लॉक सारखे फ्लोटिंग डेब्रिज डिफ्लेक्ट होतात, ज्यामुळे पियरला डॅमेज होत नाही. स्कोर रिडक्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा डिझाईन हायड्रोडायनॅमिक रेजिस्टन्स कमी करतो आणि लोकलाइज्ड स्कोर जसे की पाण्यामुळे होणारे इरोजन मिनिमाइज करतो, ज्यामुळे ब्रिजची स्टॅबिलिटी मेंटेन राहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. द सपोर्ट्स प्रोव्हाइडेड to the superstructure of the bridge at the abutment and piers, allowing free longitudinal or angular movements to the main girders of trusses of bridge. तर ह्याचा आन्सर आहे डी बेरिंग्स. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. बेरिंग्स हे सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरच्या मध्ये इन्स्टॉल केलेले स्ट्रक्चरल कंपोनंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गर्डर ट्रस किंवा पियर अबॅटमेंटच्या मध्ये जे प्लेस केलेले असतात त्याला बेरिंग्स म्हणतात. याचं मुख्य पर्पज काय आहे? मुवमेंट्स अलाउ करणं. हे सपोर्ट स्पेसिफिकली लॉन्जिट्युडिनल, ट्रान्सलेशनल आणि अँग्युलर मुवमेंट्सला अकोमोडेट करतात. व्हाय मुवमेंट? टेम्परेचर चेंजेस म्हणजे तापमान बदल झाला किंवा क्रीप आणि लाईव्ह लोड्समुळे ब्रिज एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतो. जर हे मुवमेंट अलाउ केले नाहीत तर ब्रिजमध्ये खूप मोठे स्ट्रेसेस बिल्डअप होतात. बेरिंग्स हे स्ट्रेसेस प्रिव्हेंट करतात, ज्यामुळे ब्रिज स्ट्रक्चर सेफ राहते. क्वेश्चन नंबर आफ्टर 8 there is 9th question. A bridge having maximum span 6 meter is called option A minor bridge, option B major bridge, option C culvert, option D straight bridge. The correct classification is answer C culvert. Then we will see the explanation of this question. IRC इंडियन रोड काँग्रेस स्पेसिफिकेशन नुसार 6 मीटर पर्यंतचा स्पॅन असणारं स्ट्रक्चर ऑफिशियली कल्वर्ट म्हणून क्लासिफाय केलं जातं. कल्वर्ट म्हणजे काय? ते स्मॉल क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर्स आहेत. ते सहसा मातीखाली दडलेले असतात आणि रोड किंवा रेल्वे एम्बॅकमेंटच्या खालून वॉटर म्हणजे जसं की स्ट्रीम किंवा स्ट्रॉम वॉटरला पॅसेज देतात. जर स्पॅन 6 मीटर पेक्षा जास्त असेल तर ते मायनर ब्रिज किंवा मेजर ब्रिज म्हणून क्लासिफाय केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. आतापर्यंत आपण चाललेला हा क्वेश्चन नंबर 10 आहे. आपण टोटल 20 क्वेश्चनची एक सिरीज हा पार्ट 1 घेतोय. तर क्वेश्चन नंबर 10 पाहू. दिस लोडिंग इज टू बी नॉर्मली अडॉप्टेड फॉर टिम्बर ब्रिजेस इज ऑप्शन ए IRC क्लास ए लोडिंग, ऑप्शन बी IRC क्लास ए लोडिंग, ऑप्शन सी IRC क्लास 70R लोडिंग, ऑप्शन डी IRC क्लास बी लोडिंग. The correct loading standard is
डी. IRC क्लास बी लोडिंग. IRC चा स्टँडर्ड लाईव्ह लोड IRC क्लास ए आहे, जो मेजर ब्रिजेससाठी वापरला जातो. पण टिम्बर ब्रिजेस, जसे की लाकडी पूल म्हणतो आपण, त्याची मटेरियल स्ट्रेंथ कॉन्क्रीट किंवा स्टीलपेक्षा खूप कमी प्रमाणात असते. टिम्बर ब्रिजेससाठी आपण लाइटर, लेस इंटेन्स स्टँडर्ड वापरतो. IRC क्लास बी लोडिंग हे लो मॅग्निट्यूड आणि लो डेन्सिटी ट्रॅफिक रिप्रेझेंट करतं. हे लोडिंग मुख्यत्वे टेम्पररी ब्रिजेससाठी किंवा टिम्बर स्ट्रक्चरसाठी अडॉप्ट केलं जातं. तर यातून आपण ब्रिज इंजिनिअरिंग MCQ डिटेलमध्ये कव्हर केले आहे. IRCC पासून ते कट वॉटर आणि क्लास 2 प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट ब्रिजपर्यंतचे कन्सेप्ट समजून घेतले. तुमचा फायनल स्कोर काय आला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो मला नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही अजून खूप क्वेश्चनच्या नवीन नवीन सिरीज घेऊन तुमच्यासोबत येणार आहोत. तर तुमच्या मित्रांच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण एक खूप मोठी स्ट्रॉंग इंजिनिअरिंग कम्युनिटी बनवूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. भेटूया लवकरच एका नवीन इंटरेस्टिंग सिरीज सोबत.